आपण निवडून आणू शकतो ही अशी एकमेव जागा आहे प्रभाग क्रमांक 8. मी तिथून 100% तिथे आपलं लोकसंख्या आपला AC वार्ड असल्यामुळे आपली लोकसंख्या आहे. आणि माझं कार्य 5 वर्ष झालं मी तिथे कार्य करतोय. माझा रक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल आता. मला 1200 का 1300 महिलांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम 1200 महिलांनी राखी बांधली होती. त्याच्यामुळे तो महिलांचा सपोर्ट आहे. मी पूर्णपणे महिलांवर काम माझं चालू आहे. मी तिथले रस्त्याचे प्रॉब्लेम गटवाचे प्रॉब्लेम मी त्यांना पूर्णपणे जो काय असेल अडचणीचा काळ तो मी सक्सेस करत असतो. दरवेळेस मला रात्री 12-1 वाजता पण येतात त्यांचे कुणालाही कसलाही प्रॉब्लेम आला त्यांच्या घरात बाळ झालं तरी पण येतात आणि कोण माहीत झालं तरी मला फोन असतो. एवढं माझं कार्य आहे. त्यामुळे तिथे मला तिकीट मिळाली तर 100% आपण तिथे विजय मोजाकडे आलं तिथे 100% फुटेल. जय. सातारा शहराची जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेसाठी प्रभाग रचना लावलेली आहे. अजून काय फायनल झालेली नाही, पण आम्ही मात्र वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घ्यायच्या होत्या आणि आज जे इच्छुक आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यापैकी बरेचसे लोक आलेले आहेत. जवळजवळ 17 जणांनी इथं संमती दिलेली आहे की आम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे म्हणून. आता ह्या इच्छुक निवडणुकीचे उमेदवार जे आहेत ते सगळे फ्रेश आहेत. म्हणजे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जुने गुळगुळीत झालेले किंवा अनेक वेळा निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत ते काय आम्ही नगरसेवक पुन्हा रिपीट करणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नव्या लोकांना संधी दिली जाईल जेणेकरून शहराचा विकास नव्या जोमाने नव्या पद्धतीने तजेलदार पद्धतीने व्हावा अशी शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांची इच्छा आहे. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणा किंवा सातारकरांच्या इच्छेप्रमाणे लोकांच्या मनात पण तेच आहे की नवीन फ्रेश उमेदवार द्यावेत. त्या पद्धतीनं नवीन फ्रेश उमेदवार देऊन आम्ही ही निवडणूक लढविणार आहोत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आमचे संपर्क करावा. वेगवेगळ्या जे पक्ष आहेत ज्या संघटना आहेत त्यांचीसुद्धा आम्ही संपर्क करणार आहे आणि सगळ्यांची मोठ बांधून ही सातारा नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. मी अमोल गंगवणे, वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष. आम्ही सातारा नगरपालिकेसाठी सर्व नवीन चेहरे दिलेले आहेत. आत्ता तरी सुरुवात आहे. पहिल्या मीटिंगमध्ये 17 फॉर्म आलेत. अजून बघूया येतील लोक. उमेदवारांची चाचपणी चालू आहे. सुशिक्षित असावा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तो पोहोचलेला असावा. उमेदवारांच्या मध्ये असं होतं एक साताऱ्याचा रहिवासी असावा, फ्रेश असावा, त्याच्या इथल्या प्रश्नांची नागरिकांच्या प्रश्नांची त्याला जाण असावी जेणेकरून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांना काय हवं आहे, नगरपालिकेमध्ये काय कारभार चालतो याची त्याला जाण असली पाहिजे. त्यासाठी तो सुशिक्षित पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे कामाची. जरी त्याला पूर्वीचा अनुभव नसला तरी त्याला लोकांच्या इच्छांची जाण असली पाहिजे. हा आमचा क्रायटेरिया आहे.